एंडोस्कोपीद्वारे आपल्याला कळतं की अन्ननलिकेला किती सूज आहे, अन्ननलिकेला काही जखमा आहेत का. आता आपल्याला लिव्हर चांगला आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट चांगले आहे, सोनोग्राफीमध्ये लिव्हर चांगलं दिसतंय, तर मग इतर ऑर्गन डॅमेज झालेत का याचं आपण कसं निदान करायचं. तसं प्राथमिक आपण ब्लड टेस्ट करतो. एखाद्या पेशंटला रक्ताची उलटी होत असेल तर आपण त्याच्या ब्लड टेस्टमध्ये त्याचे हिमोग्लोबिन किती आहे ते बघतो, त्याचा PTINR बघतो, त्याचे प्लेटलेट काउंट किती आहेत ते बघतो. त्याच्यानंतर आपण त्यांचा अमायलेज आणि लायपेज नावाच्या टेस्ट करतो. अमायलेज आणि लायपेज नावाच्या टेस्ट आपल्याला काय सांगतात, स्वादुपिंडाला सूज आहे का, आणि त्याच्यातून आपल्याला कळतं की स्वादुपिंडाला सूज आहे किंवा नाही आणि किती प्रमाणामध्ये आहे. महत्त्वाचं इन्व्हेस्टिगेशन असतं दुसरं, ते म्हणजे सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये आपल्याला दिसतं की आपल्या स्वादुपिंडाला सूज आहे किंवा स्वादुपिंडाच्या आजूबाजूला पाणी जमा झालंय किंवा लिव्हरला सूज आहे. सो दुसरं महत्त्वाचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते म्हणजे सोनोग्राफी. आणि तिसरं महत्त्वाचं इन्व्हेस्टिगेशन आहे ते म्हणजे एंडोस्कोपी. एंडोस्कोपीद्वारे आपल्याला कळतं की अन्ननलिकेला किती सूज आहे, अन्ननलिकेला काही जखमा आहेत का, अन्ननलिकेला काही इतर प्रॉब्लेम्स आहेत का, किंवा अन्ननलिकेला कुठं भेग पडली का, किंवा अन्ननलिकेला कुठं छिद्र झालंय का, अन्ननलिकेमध्ये ब्लिडिंग होतंय का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एंडोस्कोपीद्वारे समजतात. सिमिलरली एंडोस्कोपीद्वारे आपल्याला गॅस्ट्रायटिस किती आहे, म्हणजे स्टमकला आपल्या जठरला किती सूज आहे, जठरला काही जखम वगैरे आहे का, हे सुद्धा कळतं. त्याच्याप्रमाणे ट्रीटमेंट पुढची फॉर्म्युलेट करू शकतो.